शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. आई माझा गुरु, आई कल्पतरू. आई माझा गुरु, आई कल्पतरू. सौख्याचा साखरू आई माझी, सौख्याचा साखरू आई माझी. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात गुरु हा असतो. ज्याला गुरु नाही त्याला ज्ञान प्राप्ती होत नाही. ज्याला गुरु नाही त्याला ज्ञान प्राप्ती होत नाही. गुरुची 3 रूपे आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. ब्रह्मा विष्णू महेश. आपल्या संस्कृतीमध्ये साक्षात गुरुला परब्रह्म मानले जाते. तसाच गुरु मला माझ्या आईमध्ये सुद्धा मिळाला. खरंच आई म्हणजे काय? वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते. वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते. दुधावरची साय असते, दुधावरची साय असते. आई माझे दैवत आहे. आई हा 2 अक्षर शब्द आहे. आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर. या 2 शब्दांमध्ये पूर्ण विश्वाची व्यक्ती आहे. पूर्ण विश्वाची व्यक्ती आहे. आईने मला श्री गणेश करून लिहायला आई शिकवले नाही, तर माझ्या आयुष्याचा श्री गणेश हा माझ्या आईनेच केलाय. तर माझ्या आयुष्याचा श्री गणेश हा माझ्या आईनेच केलाय. खरं तर माझ्या आईने माझ्यावर चांगले संस्कार करून मला जगण्याची एक दृष्टी दिली आहे. माझ्या आईने माझ्यावर चांगले संस्कार करून मला जगण्याची एक दृष्टी दिली आहे. पुस्तकी ज्ञानापेक्षा महत्त्वाचं आहे असे शिक्षण मला दिले. पुस्तकी ज्ञानापेक्षा महत्त्वाचं आहे शिक्षण मला दिले. एक माणूस म्हणून जगण्याचे, एक माणूस म्हणून जगण्याचे. आईचे बोट धरून मी न अडखळता चालत आहे आजपर्यंत. आईचे बोट धरून न अडखळता चालत आहे आजपर्यंत. अडचणीवर धैर्याने मात कशी करायची हे तिने कृतीतून सांगितले. हे तिने कृतीतून सांगितले. मी खूप मोठं व्हावं, खूप शिकावं, ज्ञान संपन्न व्हावं असे संस्कार ती माझ्यावर करते. नेहमी सत्याची बाजू ठेवून निर्भीडपणे ती मांडता यावे असे संस्कार ती माझ्यावर करते. म्हणून मला माझी आई खूप आवडते. जाता जाता एवढेच म्हणते की माँ है तो प्यार है, माँ है तो अधिकार है. माँ है तो प्यार है, माँ है तो अधिकार है. माँ से ही शुरुआत है, माँ से ही शुरुआत है. धन्यवाद.